अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 293 वरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो। आणि या ठिकाणी आज आपण जर बघितलं, राज्य सरकार हे महायुती सरकार अतिशय या राज्यामध्ये प्रभावशाली या ठिकाणी काम करते। या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, सर्वच या ठिकाणी मंत्रिमंडळातील मंत्री असतील, अतिशय चांगलं आणि पारदर्शक काम हे सरकार या ठिकाणी करत आहे। या ठिकाणी 293 वरती बोलत असताना मी सांगू इच्छितो, आज आपण बघितलं असेल गेल्या आठवड्यात मराठवाड्यात गारपिटीचा पाऊस झाला आणि त्या ठिकाणी मराठवाड्यात हे मोसंबीचं क्षेत्र आहे। मोसंबी असेल, डाळिंब असेल, गहू असेल, या ठिकाणी अनेक फळबागाचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। तर आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती राहील का त्या ठिकाणी जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे या गारपिटीमुळं, त्या ठिकाणी तात्काळ पंचनामे करून त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे, शेतकऱ्याला दिलासा मिळाला पाहिजे, ही आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करेल। या ठिकाणी अध्यक्ष महोदय, आज माझ्या मतदारसंघात या ठिकाणी जलसंपदा मंत्री विखे साहेब उपस्थित आहे आणि विखे साहेबांचं काम अतिशय या राज्यामध्ये जलसंपदा मंत्री म्हणून अतिशय शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून चांगलं काम त्या ठिकाणी चालू आहे। या ठिकाणी सुकना असेल, बेंबळा असेल, या ठिकाणी मी बॅरेजची मागणी केली आहे। त्या ठिकाणी जे जायकवाडी धरण आहे आणि याचा डावा कालवा असेल, उजवा कालवा असेल, या चाऱ्याद्वारे जे पाण्याची गळती होती, तर आपण जर चाऱ्याद्वारे शेतकऱ्याला रस्ता दिला आणि त्या ठिकाणी पिढ्यांद्वारे जर पाणी दिलं तर निश्चित त्या ठिकाणी पाण्याची बचत होईल आणि निश्चित त्याचा शेतकऱ्याला अजून फायदा होईल। या ठिकाणी ब्रह्मगाव उपसा सिंचन योजना आहे, ती देखील शेतकऱ्याला दिलासा देणारी योजना आहे। तिला देखील या ठिकाणी भरीव निधी देऊन उर्वरित गावाचा त्या ठिकाणी समावेश करून त्या योजनेला देखील या ठिकाणी गती द्यावी। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून आज आपण बघतो या राज्यामध्ये जे आपण कृषी पंप मागेल त्याला सोलार ही योजना आणली, पण या ठिकाणी अनेक कंपन्या शेतकऱ्यांना ऑनलाईन करून सुद्धा त्या ठिकाणी सोलार बसवले जात नाही। त्या ठिकाणी सोलार कंपन्या ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांच्यावर देखील त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे। पण आपण सोलार योजना आणल्यामुळं जुनं विद्युत कनेक्शन त्या ठिकाणी बंद केलेले, पण या ठिकाणी माझ्याकडे खेळडा प्रकल्प असेल, कॅनॉल असेल, बॅकवॉटर असेल, यामधून बॅरेज असून शेतकऱ्यांनी पाईपलाईन केलेलं आहे, जवळपास 7-7, 8-8 किलोमीटर पाईपलाईन केले आहे। त्या ठिकाणी सोलरहून त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळत नाही। तर त्या ठिकाणी आपली जुनी जी पद्धत होती, जुनं कनेक्शन जे होते ते जर आपण शेतकऱ्याला दिलं तर निश्चित शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल। या दृष्टिकोनातून आपल्या माध्यमातून ही 293च्या माध्यमातून या ठिकाणी मागणी करतो। आणि या ठिकाणी जो साताऱ्याला जिल्हा परिषदच्या निवडणुकीत प्रकार घडला, या ठिकाणी आपले मंत्री महोदय शंभूराज देसाईसाहेब असतील, मकरंद आबा असतील, त्यांच्यासोबत जो पोलिसांनी वर्तणूक केली यावरती देखील त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे। कारण की या ठिकाणी जो SP आहे दोषी, हा जालन्याला SP होता। त्या ठिकाणी ज्यावेळेस मनोजदादा पाटील जरांगे यांचं मराठा आंदोलन चालू होतं, तर त्यावेळेस लाठीचार्ज करणारा हाच SP आहे। म्हणून आपल्या माध्यमातून विनंती आहे का SP वरती कडक कारवाई झाली पाहिजे। हा SP मराठाच्या विरोधात भूमिका घेणारा SP का, याची मला या ठिकाणी शंका आहे। त्यामुळं त्याच्यात त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे। आणि या ठिकाणी ज्या आपल्या आझाद मैदानावर दीपक भाऊ बोराडे यांचं आंदोलन चालू आहे, तर आपल्या माध्यमातून विनंती करतो का त्या ठिकाणी धनगर समाजाच्या मागण्या दीपक भाऊच्या माध्यमातून ह्या सकारात्मक आहे, त्या ठिकाणी सरकारने सकारात्मक त्याच्या मागणीचा आंदोलनाचा विचार करावा, ही मागणी करतो। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। विजू भाऊ।